मीडियाचे पत्रकार, मीडियाचे पत्रकार, आपल्या सर्वांना नमस्कार. आपल्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये एक गरीब, गरजू, वयोवृद्ध अशा सर्वच लोकांना सरकारचं काम आहे लोकांप्रती काम करणे, लोकांच्या न्याय व्यवस्थेच्याकडे लक्ष देणे आणि सरकार ही लोकांसाठी असते. त्या माध्यमातून आपल्या राज्यातला कुठलाही असा गरजू गरीब व्यक्ती हा उपाशी राहू नये या कारणाने शिवभोजन योजना जी आहे ही महाविकास आघाडीच्या काळात सुरू आहे आणि मागील वर्षपर्यंत शासनाच्या माध्यमातून जे अनुदानाच्या माध्यमातून ही योजना चालते, असंच अनुदान मागच्या 9 महिन्याच्या आधीपर्यंत हे सुरळीत येत होतं आणि त्याच्या माध्यमातून जे शिवभोजन केंद्र चालत आहे हे तिथे बचत गट असो किंवा सामाजिक संस्था असो असे ते महिला व पुरुष असे मिळून ते चालवतात आणि जे गरीब गरजू व्यक्ती आहेत ग्रामीण आणि शहर मिळून जवळपास 200 हे शिवभोजन केंद्र आहेत आणि याच्यामधून साधारणतः एक 25,000 पर्यंत लोक याच्यामध्ये लाभ घेतात. ते लाभार्थी आहेत, गरजू व्यक्ती लाभ घेतात. एक वेळचं जेवण त्यांना मिळते आहे आणि म्हणून अशा प्रकारचे जे शासनाचं जे धोरण आहे, शासनाची ज्या योजना आहेत जे जनतेसाठी असतं आणि अशा गरीब गरजूसाठी जी शासन व्यवस्था आहे, सरकार व्यवस्था आहे, त्या माध्यमातून हे सगळं लोकांपर्यंत 25,000 पर्यंत एक 1,500 लोक याच्यामध्ये रोजगार आहेत. पण रोजगारापेक्षा जास्त महत्वाचं हे आहे की 25,000 गरीब गरजू लोकांना एक चांगलं जीवन मिळत आहे. परंतु या योजनेत जे सरकार येतं ते लोकांसाठी असतं, लोकांच्या उपयोगासाठी, लोकांच्या फायद्यासाठी असतं. परंतु मात्र हे सरकार बदलल्यानंतर मागील 9 महिन्यामध्ये या योजनेबाबत सरकारचं दुर्लक्ष झालं आहे आणि याच्यामध्ये पैसे जे अनुदान आहेत ते या केंद्र आहेत जे शिवभोजन केंद्र त्यांना ते मिळत नाही आहे आणि हे सगळे साधारण लोक आहेत जे केंद्र चालवतात आणि याच्यामुळे किती महिने ते लोकांकडून पैसे घेतील किंवा कर्ज घेतील आणि किती महिने लोकांना आपल्या माध्यमातून जेवण करतील अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. म्हणजे केंद्राने सुरळीत पैसे दिले तर ते सुरळीत चालू राहील केंद्र आणि लोकांना त्याचा लाभ भेटत नाही. परंतु हे पैसे मिळत नाही अशा प्रकारचं या सरकारकडून होत आहे आणि म्हणूनच येथे आम्ही सर्वे जे आहेत, मी किशोर कुमेरिया, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा महानगर प्रमुख आणि या शहराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून 5व्या टर्मचा लोकप्रतिनिधी म्हणून इथे अनेक सर्वच पक्षाचे लोक आहेत. म्हणजे इथं भारतीय जनता पक्षाचे पण आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पण आहेत, त्याच्यानंतर काँग्रेसचे पण आहेत, राष्ट्रवादी पण आहेत, त्याच्यानंतर BSP पण आहेत. असे सर्वच पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचं एक आम्ही निवेदन आज जिल्हाधिकारी यांना दिलं आणि हे योजना चांगली आहे. गरीब गरजू लोकांचं या शहराचे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, शहराचे आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ही बाब त्यांना लक्षात आणून दिली जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांनी सांगितलं की मला पैसे आले तर मी पैसे देतो. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या शहराचे जिल्हाधिकारी आहेत, प्रतिनिधी आहात, त्याच्यामुळे ही योजना चांगली आहे. याच्यामध्ये राजकारणाचा कुठल्याही प्रकारचा विषय नाही. म्हणजे त्या पक्षात सरकारला दुसऱ्या पक्षाची आहे आणि आम्ही दुसऱ्या पक्षाचे आहोत तर याच्यात हा राजकारणाचा कुठलाही भाग नाही. ही योजना जी आहे गरीब जनता आहे, जे गरजू आहेत त्यांच्यासाठी आहे आणि त्यांच्या फायद्याची आहे. म्हणून आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ता म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून हे आम्ही ते मागणी केली आहे की ही योजना खरोखर वयोवृद्ध लोकांसाठी आहे. त्याच्यामुळे पैसे आले केंद्राला ते बरोबर सुरळीत चालली पाहिजे या प्रकारची आम्ही मागणी जिल्हाधिकाऱ्याला केली. जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की मी आजच्या आजच
पत्र शासनाला देतो, जे फायनान्स डिपार्टमेंट आहे त्यांना देतो, आणि पैसे जर समजा एका वेळेसचे तेवढे नसेल तर पार्ट मध्ये द्यावे, अशा प्रकारची मागणी शासनाला मी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सांगितलं की मी करतो म्हणून. अशा प्रकारची त्यांनी आज आम्हाला आपली भूमिका ठेवली आहे. इव्हन ही जी योजना आहे गरीब गरजू पुन्हा वयोवृद्ध अशा प्रकारची सगळ्यांना लाभार्थी मिळाला ही योजना आहे. त्याच्यामुळे या योजनेअंतर्गत जर पैसे आले नाही तर कायदा व सुव्यवस्थाही बिघडण्याची परिस्थिती या आपल्या शहरात होऊ शकते. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही मागणी करू आणि हे पैसे आपल्यापर्यंत पोहोचू, अशी आम्ही आज मागणी केली आहे. त्याच्यानंतर 15 दिवसात, येत्या 15 दिवसामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. येत्या 15 दिवसामध्ये हे पैसे आले पाहिजे, ही योजना सुरळीत चालली पाहिजे, गरजू वयोवृद्ध लोकांना न्याय मिळाला पाहिजे. चांगली योजना आहे, सरकार कोणाची असो, परंतु योजना चांगली आहे तर चांगली म्हटली पाहिजे. जर याही सरकारची अजून कुठली योजना आली तर चांगली असेल तर आम्ही चांगलं म्हणू, परंतु जर चांगली योजना आहे, बरोबर लोकांना न्याय मिळतोय, लाभ मिळतोय, तर ते त्याच्यामध्ये ते योजना पैसे आले पाहिजे असं आमचं सर्वांचे या ठिकाणी निवेदन दिलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण ते मान्य केलेलं आहे. आणि येत्या 15 दिवसात जर नाही झालं तर आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून, माझी पण लोकप्रतिनिधी याच्यामध्ये आहे, तर एक आपल्या शहराचा विचार म्हणून, या शहराच्या गरीब गरजू आणि वयोवृद्ध लोकांचा विचार करून एक शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन करू, शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. आणि आपल्या सर्वांना एवढी विनंती आमच्या सर्वांतर्फे आहे की ही जी योजना आहे ते खरोखर चांगली योजना आहे, आपल्यालाही माहिती आहे आणि सर्वांनाच माहिती आहे. म्हणून गरजू व्यक्ती, वयोवृद्ध लोक आणि त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हणून आपल्या सर्वांना बाकी सगळे विषय राजकारणाचे 80% 90% आपल्याकडे येत असतात, परंतु हा जो विषय आहे हा खरोखर आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून, माणुसकीच्या दृष्टिकोनातून हा विषय अतिशय महत्वाचा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून आपण सर्वांनी या योजने मागणी आहे आमची जे गरीब लोकांसाठी आहे, आपण सर्वांनी सहकार्य या विषयामध्ये आपण सर्वांनी द्यावं, ही मागणी आपल्याप्रती आपण उठवून धरावी अशी विनंती देखील या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. आणि याच्यावर काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो.